students, in last lecture in rotational dynamics we studied the concept of angular displacement, okay, and we studied a very important law called right hand thumb rule, okay. Today we'll go ahead and we'll study a next concept called angular velocity. The symbol used for angular velocity is omega, and as it is a vector quantity we can write omega bar, okay. So it is angular velocity omega bar, okay. Now it is very simple concept, pay attention, okay. So consider a particle performing circular motion in an anti-clockwise sense. A is the position of particle in the beginning, okay, and now particle moves from A to B, okay, and during this there is a displacement, angular displacement called theta at the center of the circle, okay. Now when a particle is moving, it is covering a distance, okay. This is the radius of particle, but here we are talking about the velocity, okay. So we are talking about which velocity? Angular velocity. So angular velocity is equal to, velocity the general formula क्या है रे? Displacement upon time. This is general formula of velocity, but we are talking about which velocity? Angular velocity. So angular displacement upon time. So omega is equal to theta upon t. Okay. So omega is equal to theta upon t. This is the formula. Okay. So it means when a particle is in motion, okay, it has two velocities. त्याला दोन velocity असतात. एक असते linear velocity. Okay. And linear velocity has symbol v. Okay. And second is angular velocity. It has symbol omega. जर पार्टिकल गोल फिरत असेल तर त्याला दोन वेलोसिटी असतात, लिनियर आणि अँग्युलर, ओके. आता लिनियर वेलोसिटी इज v, अँग्युलर वेलोसिटी इज ओमेगा. दिस इज द फॉर्म्युला ऑफ ओमेगा, ओके. नाउ वी ऑल नो अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ओके, म्हणजे थीटा. एसआय युनिट होतं अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं रेडियन, अँगल आहे ना तो. सो डिग्री, पण डिग्री एसआय युनिट नाहीये, एसआय युनिट इज रेडियन. ओमेगाचं युनिट असतं रेडियन पर सेकंड. सो एसआय युनिट ऑफ ओमेगा इज रेडियन पर सेकंड, ओके. ठीक आहे. डायमेन्शन्स पण लिहू शकतो आपण, एल एम टी. रेडियन इज अँगल, अँगलला डायमेन्शन असतात. अपॉन सेकंड मीन्स -1 0 0. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ ओमेगा, ओके. ठीक आहे. आता ओमेगाची डेफिनेशन खूप इझी. ओमेगा इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, ओके. नाउ वी विल राईट डाऊन टू फॉर्म्स. तर मी दोन फॉर्म मध्ये लिहून दाखवतो, ओके. कुठले दोन फॉर्म बघा, लक्ष द्या. फर्स्ट आय विल राईट डाऊन अ लिमिट फॉर्म. ओमेगा इज इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0 डेल्टा थीटा अपॉन डेल्टा टी. हाच फॉर्म्युला आहे, फक्त लिमिटच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलाय. अँड सेम फॉर्म्युला I can write down in terms of derivative also, d theta upon dt. So these are the two different formats of omega. हा लिमिटचा फॉर्मॅट आहे आणि हा डेरिव्हेटिव्हचा फॉर्मॅट आहे, ओके. सो इन शॉर्ट, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट, बघा अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम ना, अपॉन टाइम आला म्हणजे रेट शब्द वापरू शकतो मी. सो द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड अँग्युलर वेलोसिटी, ओके. ठीक आहे. आता डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलोसिटी, ओके. नाउ यस्टरडे आय टॉट यू डिफरंट डिरेक्शन्स, ओके. काल मी तुम्हाला वेगवेगळ्या डिरेक्शन्स शिकवल्या. म्हणजे एक रूल शिकवला होता ज्याचं नाव होतं राईट हँड थंब रूल, ओके. सो इफ युअर पार्टिकल इज मुव्हिंग लाईक दिस अँटी क्लॉकवाईज इन द प्लेन ऑफ बोर्ड, अँटी क्लॉकवाईज फिरतोय, देन अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज डायरेक्टेड फ्रॉम द सेंटर, ओके, अँड इट्स डायरेक्शन इज गिवन बाय राईट हँड थंब रूल. म्हणजे बघा हे कर्ल्ड फिंगर्स आहेत ना, सो होल्ड युअर कर्ल्ड फिंगर्स लाईक द मोशन अँड थंब इज पॉइंटिंग आउटवर्ड. थंब कुठे येतोय? आउटवर्ड. दॅट इज द डायरेक्शन ऑफ
अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आठवलं? ही डायरेक्शन होती ना अँग्युलर डिस्प्लेसमेंटची. नाव द डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलॉसिटी इज गिवन बाय द सेम रूल. सेम रूल अप्लाय करायचा. म्हणजे जी डायरेक्शन अँग्युलर डिस्प्लेसमेंटची असते तीच डायरेक्शन अँग्युलर वेलॉसिटीची असते. ओके, सो अँग्युलर वेलॉसिटी अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट बोथ हॅव सेम डिरेक्शन. ओके, त्यामुळे डिरेक्शन वेगळी शिकवायची गरज नाहीये. पार्टिकल कसा फिरतोय, असा फिरतोय ना अँटी क्लॉकवाईज. सो दिस पेन पॉइंट्स द डायरेक्शन ऑफ ओमेगा. ओके, जर तो क्लॉकवाईज फिरायला लागला तर हा पेन आतमध्ये जाईल, इनवर्ड. ओके, सो डायरेक्शन इज सेम. सो नेक्स्ट concept is angular velocity. Okay, now the third concept is angular acceleration. Now we can write down this on similar lines. बघा, similar lines वर लिहू शकतो आपण. So we'll write down the third definition, angular acceleration. And the symbol used for angular acceleration is alpha. Okay, so alpha is the symbol used for angular acceleration. ठीक है, आता सेम आहे acceleration. जनरल डेफिनेशन काय असते रे acceleration ची? Acceleration is change in velocity. Change in velocity upon time. This is general definition. But we are talking about which acceleration? We are talking about angular acceleration. So I am going to write here change in angular velocity upon time. म्हणजेच काय लिहिणार मी? अल्फा इज इक्वल टू ओमेगा अपॉन टी. ठीक आहे, अल्फा इज इक्वल टू ओमेगा अपॉन टी. नाव परत लिमिटचा फॉर्मॅट, अल्फा इज इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0 delta omega upon delta t. Okay, and I can write down the derivative format also, d omega upon dt. ठीक है? Okay, so this is all about angular acceleration. Unit काय असणार रे? ओमेगाचं युनिट असतं रेडियन पर सेकंड अपॉन सेकंड म्हणजे सेकंड स्क्वेअर. So the SI unit of angular acceleration is radian per second square. Dimensions will be L0, M0, T खाली है वर आला -2. Okay, ठीक है. So this is alpha. सी मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, जर तुम्हाला अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा कन्सेप्ट कळाला असेल तर वेलॉसिटी, अँग्युलर वेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन लवकर कळेल. ओके, कारण ते दे आर इंटरडिपेंडंट. ओके, दे डिपेंड्स ऑन इच अदर. अगेन नाव alpha is a vector quantity, so alpha has a direction. Okay, and again its direction is given by same rule, right hand thumb rule. So the direction of alpha is also given by the same rule called right hand thumb rule. Okay, आणि आता इकडे लक्ष द्या, इकडे मी तुम्हाला एक वेगळे एक्झाम्पल शिकवणार आहे. ओके, now you have to consider these two words. First is UCM. Okay, and second is non-UCM. Okay, now what exactly is UCM and what exactly is non-UCM? Okay, now CM stands for circular motion. Okay, U stands for uniform. Okay, now what do you mean by uniform circular motion? Now pay attention. When your particle is moving, okay, in a circle with a constant angular velocity, शब्द नीट ऐका. When a particle is moving in a circle with constant angular velocity, then that motion is called uniform circular motion. Okay, but if your particle is moving with different angular velocity, then it is called non-UCM. बघा आता ओमेगा मध्ये बोलतोय मी, ओमेगा. ओके, ओमेगा कॉन्स्टंट, UCM ओमेगा चेंजेस, नॉन UCM. ओके, मग आता मला इकडे सांगा काय लिहिले रे इकडे अँग्युलर ॲक्सेलरेशनची डेफिनेशन. चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे जेव्हा ओमेगा चेंज होतो ना तेव्हाच कोण तयार होतो? अल्फा, ॲक्सेलरेशन ना.
सो ओमेगा जेव्हा चेंज होतो ना तेव्हाच अल्फा तयार होत असतो. ओके, जर ओमेगा चेंजच नाही झाला तर अल्फा तयार होणार नाही, कारण चेंज शून्य येईल ना. ओके, सो वेन एव्हर देर इज चेंज इन ओमेगा देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ अल्फा. ओके, आता अल्फाची डायरेक्शन कुठला रूल सांगितला मी, राईट हँड थंब रूल. ओके, पण इथे कन्फ्युजन आहे. ओके, काय कन्फ्युजन आहे ती बघा आता. इमॅजिन, ओके, आय विल टेक द बेस्ट एक्झाम्पल, विल टेक अ एक्झाम्पल ऑफ फॅन. ओके, आता बघा सिच्युएशन नीट आहे का. जेव्हा तुम्ही फॅनचं बटन ऑन करता, ओके, फॅन फिरायला लागतो. नाउ कॉन्सन्ट्रेट ऑन द ब्लेड ऑफ द फॅन. ब्लेड आहे ना, ब्लेड. ओके, ब्लेडवर कॉन्सन्ट्रेट करा. नाउ फॅन फिरायला लागतो, पण फॅनचा स्पीड वाढत जातो हळूहळू हळूहळू, म्हणजे ओमेगा चेंज होतोय. म्हणजे कोण तयार होतोय, अल्फा. ओमेगा चेंज होतोय ना, म्हणजे अल्फा तयार होतोय. ओके, मग त्या अल्फाची डायरेक्शन काय सर. ओके, तर इमॅजिन करा. नाव दिस इज द रॉड ऑफ द फॅन, सेंट्रल रॉड, आणि हे ब्लेड आहे फॅनचं. असे 3-4 ब्लेड आहेत. हे ब्लेड आहे आणि हे ब्लेड असं फिरतंय लाईक दिस. ओके, सो ब्लेड इज मुव्हिंग लाईक दिस. सो इफ ब्लेड इज मुव्हिंग लाईक दिस, होल्ड युअर थंब अँड युअर फिंगर्स असे पकडणार ना, असं फिरतोय ना. कुठे चाललाय, अपवर्ड. ओके, सो आय विल ट्राय टू ड्रॉ दिस. So if it is moving like this, alpha will go up. Alpha will go up. कळलं. ओके, सी बघा, अल्फा, ओमेगा आणि थीटा तिघांची डायरेक्शन सेम रूल. ओके, राईट हँड थंब रूल. सो अल्फा विल गो अप. ओके, नीट आहे का आता. जर तो क्लॉकवाईज फिरत असता तर अल्फा विल गो डाऊन. तो क्लॉकवाईज फिरायला लागला म्हणजे तो असा नाही फिरत आहे, असा फिरला ना तर थंब वर चाललाय माझं बघा ना. ओके, पण तेच जर का तो असा फिरायला लागला लाईक दिस. ओके, लाईक दिस, माय कर्ल्ड फिंगर्स शुड गो लाईक दिस ना, इट विल गो डाऊन. अल्फा विल गो डाऊन. फाईन. ओके, आता बघा, म्हणजे मी तुम्हाला दाखवतो एक्झॅक्टली मोशन पार्टिकल. हा पार्टिकल आहे. ओके, पार्टिकल इज मुव्हिंग लाईक दिस. ओके, लाईक दिस या प्लेन मध्ये, हॉरिझॉन्टल प्लेन. ओके, देन अल्फा विल गो अप. विच रूल, राईट हँड थंब रूल. ओके, व्हेरी गुड. फॅन आहे घरात आपल्या, फॅन असंच फिरत स्पीड वाढला. स्पीड वाढला म्हणजे चेंज झाला, म्हणजे कोण तयार झालं, एक्सिलरेशन तयार झालं. कायम स्पीड वाढतच राहतो का रे फॅनचा, नाही. थोड्या वेळाने फॅनचा स्पीड कॉन्स्टंट होतो. आता फॅनचा स्पीड कॉन्स्टंट झाला म्हणजे चेंज होतोय का, नाही. म्हणजे आता अल्फा 0 झाला. ओके, जेव्हा स्पीड कॉन्स्टंट होतो ना तेव्हा अल्फाची व्हॅल्यू 0 होते. अल्फा बिकम 0 when speed becomes constant. फाईन. ओके, नाव आता फॅन चालू आहे, अल्फा 0 आहे म्हणजे ओमेगा कॉन्स्टंट आहे. इकडे बघा ना, डेरिव्हेटिव्ह शिकला असेल ना थोडं तरी. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट, 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट काय असतो, 0. मग जेव्हा ओमेगा कॉन्स्टंट असतो तेव्हा अल्फा 0 असतो. ओके, आता फॅन बंद करा. ओके, नीट बघा, फॅन बंद करा, बटन बंद करा. आता काय होईल सांगा. आता सर परत ऍक्सिलरेशन तयार होईल. सी, ऍक्सिलरेशन काय असतं रे, समजून घ्या. ऍक्सिलरेशन इज चेंज इन व्हेलॉसिटी. मी असं म्हटलं का की चेंज फक्त वाढलाच पाहिजे, नाही. चेंज, ओके, वेदर इट इज इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग, बोथ आर चेंजेस. ओके, सो नाउ when you switch off the fan, तुम्ही फॅन स्विच ऑफ केला. ओके, as you switched off the fan, फॅनचा स्पीड कमी होईल. the speed will go down, velocity goes down. ओके, म्हणजे अल्फा तयार होणार ना परत. ओके, ठीक आहे. पण नीट आहे का, फॅनची डायरेक्शन बदलते का रे, नाही. म्हणजे इकडे बघा, हा फॅन आहे, हा पॉइंट आहे फॅनचा, एकदम टिप ऑफ द ब्लेड, आणि हा असा फिरला बघा. सुरुवातीला बंद होता, फिरला, स्पीड वाढला, कॉन्स्टंट झाला. आता तुम्ही बंद केला तर तो उलटा फिरायला लागतो का रे, नाही. तो उलटा नाही फिरत, तो तसाच फिरतो, पण त्याचा स्पीड कमी होतो. ओके, त्याची डायरेक्शन नाही बदलत. ओके, पण अल्फाची डायरेक्शन बदलते का, कारण आता स्पीड कमी होतोय ना. सो अल्फा मगाशी वर चालला होता ना इन्क्रीजिंग स्पीडला, अल्फा गोज डाऊन फॉर डिक्रीजिंग स्पीड.
सो ही जी डॉटेड लाईन आहे दिस इज ऑल्सो डायरेक्शन ऑफ अल्फा. सो ही अपवर्ड कधी आहे रे? अपवर्ड डिरेक्शन इज व्हेन युअर स्पीड इज इन्क्रीजिंग अँड डिरेक्शन इज डाऊनवर्ड व्हेन युअर स्पीड इज डिक्रीजिंग. कळलं? ओके, हाच एक वेगळा पॉइंट आहे. ओके सर, ते खाली का गेलं? कारण हा वेक्टर आहे. समजा अल्फाची व्हॅल्यू 10 असेल सुरुवातीला, जेव्हा स्पीड वाढत होता तेव्हा अल्फाची व्हॅल्यू 10 असेल, तर स्पीड कमी होताना अल्फाची व्हॅल्यू कमी व्हायला पाहिजे ना. आणि वेक्टर कधी कमी होईल? जर एखादा अपोजिट वेक्टर आला तर. ओके, जर दुसरा वेक्टर पण पॅरलल असता तर अल्फा वाढला असता, पण अल्फा कमी होतोय कारण तो फॅन थांबतोय ना आता. ओके, त्यामुळे इथे फक्त हे लक्षात ठेवा की व्हेन द स्पीड ऑफ फॅन इज इन्क्रीजिंग, ओके, अँड इफ अल्फा गोज अपवर्ड, then for the same fan, if speed starts to decrease, alpha will go downward. ओके, मग ते बघताना असं वाटतं की अरे सर असाच फिरतोय फॅन, मग अल्फा खाली का गेला? कारण आता स्पीड कमी होतोय. म्हणजे थीटा आणि ओमेगाची डिरेक्शन फिक्स आहे. थीटा मीन्स अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ओमेगा इज अँग्युलर वेलॉसिटी. त्यांच्या डायरेक्शन मध्ये फरक पडत नाही. फरक पडतो कुणाच्या डायरेक्शन मध्ये? अँग्युलर ऍक्सिलरेशन. त्याची डायरेक्शन बदलते. ओके, आणि त्याची डायरेक्शन कोण ठरवतं? की वेदर स्पीड इज इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग. ओके, सो हा जो एक्सेप्शनल पॉइंट आहे ना, हा मी तुम्हाला सांगितला. ओके, अदरवाइज इफ इट इज इन्क्रीजिंग इट विल गो अप, नो डाऊट. ओके, बट व्हेन इट स्टार्ट्स टू डिक्रीज देर इज अ चेंज इन डिरेक्शन. ओके, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये 12वीच्या ओके हे व्यवस्थित दाखवले त्यांनी. ओके, पेज नंबर 2 वर इट इज नाइसली शोन. ओके, की अल्फा आणि ओमेगाची डिरेक्शन सेम असते. कधी? जेव्हा स्पीड वाढतो. जिकडे बघा तसं पण करून दाखवतो मी तुम्हाला. इथे लक्ष द्या आता. युअर पार्टिकल इज इन मोशन, ओके, लाईक दिस, अँड स्पीड इज इन्क्रीजिंग, वाढतोय स्पीड. देन युअर ओमेगा विल गो अप अँड युअर अल्फा विल गो ऑल्सो गो अप. चालेल? ही कुठली सिच्युएशन आहे? स्पीड इज इन्क्रीजिंग, किंवा स्पीड असं एवढं लिहिण्यापेक्षा ओमेगा इन्क्रीजेस. ओमेगा इन्क्रीजेस. नाउ सेम ओके, बघा डिरेक्शन नाही बदलली मी, सेम डिरेक्शन आहे. बट ओमेगा डिक्रीजेस, देन ओमेगा गोज अप, अल्फा गोज डाऊन. कळलं का? ओमेगाला नाही फरक पडत, थीटाला पण नाही फरक पडत. फरक कोणाला पडतो? अल्फाला. म्हणजे ओमेगा इन्क्रीज आणि डिक्रीज होत असेल तर ओमेगाची डिरेक्शन नाही बदलते बघा, पण अल्फाची डिरेक्शन बदलली. ओके, सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट टू रिमेंबर. हा लक्षात ठेवा, हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. ओके, सो ओमेगा वेदर इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग दॅट डिसाइड्स द डिरेक्शन ऑफ अल्फा. अल्फाची डिरेक्शन हा सर्वस्वी कोण ठरवतो? ओमेगा ठरवतो, अँग्युलर वेलॉसिटी ठरवते. ओके, ठीक आहे. सो these are the 3 parameters of circular motion. Okay, angular displacement, काळजी करू, angular velocity आणि angular acceleration. Okay, आता आपण दोघांचं जरा कंपॅरिझन करूया. ओके, we'll do a little comparison of these two. हे बघा, अजूनही मी तुमचं 12वी मधला काही पार्ट चालू केला नाहीये. आता ठीक आहे, हा पॉइंट होता 12वीच्या पुस्तकात, पण हे सगळे पॉइंट्स आपल्या 11वीतच कव्हर झालेले आहेत. ओके, पण एक रिव्हिजन म्हणा किंवा काही नवीन स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी मी हे सांगतोय. ओके, सो नाउ आय कम्पेअर दीज टू. पे अटेन्शन. ओके, इकडे लिहिलं लिनियर मोशन. ओके, आणि इकडे लिहिणार आता मी सर्क्युलर मोशन. Okay, so now we'll compare linear and circular motion. So first parameter in linear motion was displacement किंवा distance, ज्याला आपण linear displacement म्हणतो. Symbol S. Okay, analogous म्हणजे काय रे? Analogous means similar, not same. म्हणजे जसं linear motion मध्ये linear displacement आहे ना, तशी circular motion मध्ये कोण असते? Angular displacement. So they are similar, not same. Theta is the symbol. Okay. Then in linear motion you have linear velocity. Symbol is V. Here you have angular velocity.
symbol is omega. Okay, then in linear motion you have linear acceleration, symbol is A. Here you have angular acceleration, symbol is alpha. Okay, से बघा अॅनालॉगस आहेत, या अॅनालॉगस म्हणजे काय, लिनियर मोशन आणि हे सर्क्युलर मोशन आहे ना. ओके, पण दोघांमध्ये हे बघा मोशन आहे ना, इट्स अ मोशन, इट्स अ मेकॅनिक्स. ओके, आता मला सांगा हा बोर्ड, हा जो बोर्ड आहे हा मोशन मध्ये का रे? नाही. का नाही? सर त्यांनी त्याची जागाच नाही सोडली. बरोबर आहे. हे झालं आपलं साधं सरळ बोलणं. फिजिक्स मध्ये असं नाही बोलायचं. फिजिक्स मध्ये काय बोलायचं? सर डिस्प्लेसमेंट 0 आहे, व्हेलॉसिटी 0 आहे, एक्सिलरेशन 0 आहे, मीन्स पार्टिकल इज नॉट इन मोशन. कळलं का? सी, आपण जे डे टू डे लाईफ मध्ये बोलतो ना आणि फिजिक्स मध्ये बोलतो ना, ह्यात फरक आहे. ओके, तो फरक कळला पाहिजे आपल्याला. डे टू डे लाईफ मध्ये काय बोलतो? सर बोर्ड जागेवरच आहे. फिजिक्स मध्ये काय बोलणार? सर डिस्प्लेसमेंट 0 आहे, व्हेलॉसिटी 0 आहे, एक्सिलरेशन 0 आहे, मीन्स बोर्ड इज नॉट इन मोशन. म्हणजेच काय? बोर्ड इज ॲट रेस्ट. ओके, म्हणजे याचा अर्थ एखादी गोष्ट मोशन मध्ये गेली, इफ एनिथिंग गोज इन टू मोशन, देन व्हॉट इज डेव्हलप्ड? डिस्प्लेसमेंट इज डेव्हलप्ड, व्हेलॉसिटी इज डेव्हलप्ड, एक्सिलरेशन इज डेव्हलप्ड. म्हणून याला म्हणतात पॅरामीटर्स ऑफ मोशन. म्हणजे या गोष्टी आल्या म्हणजे ऑब्जेक्ट जागेवर नाहीये, ऑब्जेक्ट इज इन मोशन. ओके, मग लिनियर मोशन आहे काय सर्क्युलर मोशन आहे कसं कळणार? जर या गोष्टी तयार झाल्या तर लिनियर मोशन, या गोष्टी तयार झाल्या तर सर्क्युलर मोशन. ओके, सो दीज आर द पॅरामीटर्स ऑफ मोशन. ओके, ठीक आहे. नाव मग सर या दोघांमध्ये रिलेशन आहे का? आहे ना. लिनियरचे पॅरामीटर्स आणि सर्क्युलरचे पॅरामीटर्स दोघांमध्ये दोघांमध्ये रिलेशन आहे. काय रिलेशन आहे? काल शिकवलं एक रिलेशन. पहिलं रिलेशन काल काय शिकवलं होतं रे? एस इक्वल टू आर थिटा. आठवलं का? एस इक्वल टू आर थिटा. एस काय? लिनियर डिस्प्लेसमेंट. थिटा काय? अँग्युलर. रिलेशन कुणी तयार केलं? आर. बरोबर आहे ना. लिनियर मधून जेव्हा मी सर्क्युलर मध्ये जातो तेव्हा रेडियस तर तयार होते. लिनियर मध्ये पार्टिकल सरळ चाललाय, रेडियस कुठे? रेडियस नाहीये. गोल फिरायला लागला, रेडियस तयार झाली. ओके, सो एस इक्वल टू आर थिटा. इथे व्ही इक्वल टू आर ओमेगा. कळलं? हे लास्ट इयर प्रूफ केले तुम्ही 11वी. याचा प्रूफ आहे 11वी. व्ही इक्वल टू आर ओमेगा. मग आता शेवटचं तुम्ही सांगा. अरे तुम्ही न सॉल्व्ह करता सांगू शकता मला. ए इक्वल टू आर अल्फा. ए इक्वल टू आर अल्फा. गेटिंग इट? Okay, so these are the equations. Okay, these are the equations of linear motion and circular motion. Okay, ठीक आहे. आता याचे वेक्टर फॉर्म पण शिकवतो. काल शिकवलाय वेक्टर फॉर्म. याचा वेक्टर फॉर्म शिकवलाय काल, आठवत असेल तुम्हाला. डेल्टा एस बार इज इक्वल टू डेल्टा थीटा बार क्रॉस आर बार. काल शिकवलंय. पहिले आर बार नाही लिहायचा, पहिले डेल्टा थीटा बार लिहायचा. सर याचं V बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार. सर तुम्ही इथे डेल्टा लिहिला, इथे का डेल्टा नाही लिहित? इथे डेल्टा लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. इथे मात्र डेल्टाच लिहावा लागतो, कारण मी काल सांगितलं होतं स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज वेक्टर, लार्ज अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज नॉट अ वेक्टर. आणि ह्या लार्ज व्हॅल्यू आहे. ओके, इथे लार्ज स्मॉल दोघं वेक्टर आहेत. ए बार इज इक्वल टू अल्फा बार क्रॉस आर बार. सो दीज आर देअर इक्वेशन्स. These are their equations in vector form. Okay, so radius हे क्रॉस प्रोडक्ट असल्यामुळे रेडियस नेहमी दुसरीच आली पाहिजे. ओके, काल शिकवला राईट हँड थंब रूल, स्क्रू रूल. ओके, सो ॲज पर दॅट. सो नाव टुडे टिल हिअर वी फिनिश्ड ऑल द रिव्हिजन ऑफ 11th स्टँडर्ड अँड इंट्रोडक्शन ऑफ 12th स्टँडर्ड. ओके, मग आता आपल्याला या सगळ्या गोष्टींवर डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. ओके, म्हणजेच लिनियर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट मधलं रिलेशन हे तर आपण प्रूफ केले. याच्या प्रूफची गरज नाही. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला हवा असेल तर मला याचं पण प्रूफ मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो. ओके, पण तुमच्या सिलेबस मध्ये नाही म्हणून मी सांगितलं नाही. ओके, बट आय कॅन एक्सप्लेन यू, दॅट इज नॉट डिफिकल्ट. ओके, नाउ नेक्स्ट लेक्चरला आपण स्टार्ट करणार आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, फक्त तुम्ही म्हणा ते डेफिनेशन माहिती आहे नाही. आता युसीएम मध्ये काय होतं ते बघायचं आपण एक्झॅक्टली. ओके, फर्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट शिकवली आहे. All circular motions are accelerated. आठवत असेल, all circular motions are accelerated. प्रत्येक सर्क्युलर मोशन हे accelerated मोशन आहे. ओके, दॅट आय टॉट यू.
ओके, इन द फर्स्ट लेक्चर. त्याचे रेफरन्स येणार आहेत आता. ओके, त्यामुळे नेक्स्ट लेक्चर, ओके, बिफोर ऑब्झर्विंग माय नेक्स्ट लेक्चर 11th आणि 12th दोन्ही बुक्स समोर ठेवा आणि ज्याची गरज पडेल, जो पॉईंट कळणार नाही तो लगेच तिथे वाचा. ओके, तरी नाही कळला देन आस्क मी. ओके, मेसेज करा, फोन करा आणि विचारा, पण हे क्लिअर करा. का? कारण हा चॅप्टर दिसायला जरी छोटा असला ना, म्हणजे पुस्तकात जर का तुम्ही बघितलं तर छोटा दिसेल तुम्हाला चॅप्टर, बट दिस इज द वास्ट चॅप्टर अँड ह्यूज चॅप्टर. वेटेज पण जास्त आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे, कारण या कन्सेप्टवर पुढचा अख्खा चॅप्टर बेस्ड आहे. ओके, ठीक आहे. सो रिवाइज दीज थिंग्स. ओके, we'll stop here today. Okay, thank you.